मंडळी. जर आज मी तुम्हाला असं म्हटलं जिवंतपणे मी तुम्हाला नरकात होणाऱ्या शिक्षा दाखवतो, तर तुम्ही मला म्हणणार तू वेडा झालाय का? शक्यच नाहीये. जिवंतपणे कसा दाखवू शकतो आपण या शिक्षा? दाखवू शकतो. माझ्या एका मित्राने आपल्यासाठी हे सगळं शक्य केलंय. त्यांनी आपल्या गणेश उत्सवामध्ये डेकोरेशन मध्ये हा विषय कसा मांडलाय तुम्ही पुढे बघा. लय इंटरेस्टिंग आहे बरं का. हा, तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. आता मृत्यू एक अशी गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना समजतात. पुराणाच्या अनुसार जीवनात जे चांगले कर्म करतात ते स्वर्गात जातात आणि पाप करतात ते नरकात जातात. यमलोकामध्ये चित्रगुप्ताजवळ कर्माची यादी असते. त्यांनी किती पुण्य आणि किती पाप केलेले आहेत हे सर्व समजते. त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते. ज्या मनुष्याने पाप केले आहेत, दुसऱ्यांना दुःख दिलेले आहेत, त्या मनुष्याला दक्षिण दरवाजातून आत पाठवले जाते. तिथे त्यांची भेट धर्मराजाच्या भयंकर अवतार यमराजाशी होते, जो त्यांना केलेल्या पापाची शिक्षा देतो. गरुड पुराणामध्ये वेगवेगळ्या पापांसाठी आणि वाईट कृत्यांसाठी 28 वेगवेगळ्या भयानक आणि वेदनादायक शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाईट कृत्याची शिक्षा असते. यापैकी 6 महाभयंकर शिक्षा आहेत ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील व आपल्या डेकोरेशन मध्ये बघायला भेटतील. हे गरुड पुराणचं. त्याच्यानंतर पुढची शिक्षा बघा तुम्ही किती खतरनाक आहे. हा, लय डेंजर असते बघा. मगरीच्या तोंडात देता डायरेक्ट उलट करून माणसाला. कुंभिकाकम, जो व्यक्ती आपल्या फायद्यासाठी आपल्यापासून लांब आहे. कुंभिकाकम म्हणजे काय मित्रांनो? लाच घेणे, हुंडा घेणे, हा, आणि सुनेचा छळ करणे, एखाद्या व्यक्तीचा छळ करणे, त्याला अशी आपल्या गरुड पुराणामध्ये शिक्षा लिहिलेली. सावध राहा मग छळ करणाऱ्या सासायनो. साधी शिक्षा नाही गरुड पुराणात. हा मंडळी, मग हुंडा घेणाऱ्या सावध राहा, नाहीतर बघा यमदेव डायरेक्ट येतो आणि कार्यक्रमच लावतो तुमचा. हा, नरकात साधी शिक्षा नाही हुंडा घेणाऱ्यांसाठी. अरा, ही शिक्षा माझ्या बेवड्या मित्रांसाठी बघा. आयुर माम, जो व्यक्ती दारू पितो ना, नशा करतो ना, त्यांना ही सजा होते. अरा, माझ्या बेवड्या मित्रांची जामच भीती वाटते मला आता. बघा त्यांची कशी हाल होणार आहे. असं गरुड पुराण सांगताय मित्रांनो. तुम्ही लाईव्ह बघा. 4-5 मित्रांनी जरी आज दारू सोडली ना माझ्या, तरी या नरकातल्या शिक्षा दाखवल्याचा फायदा होईल बघा. मला तर तेच वाटतंय. त्यांची अशी हाल होत आणि मला बघवतच नाही. आणि खरंच जर शिक्षा होत असेल नरकात गेल्यावर अशी, तर बिचाऱ्यांची लईच हाल आहे ना. माझं तर असं सरळ मत आहे, यमदेवानी सुद्धा स्टँडर्ड दारुडे आणि गरीब दारुडे असे 2 भाग करून त्यांच्या 2 शिक्षा ठरवाव्या. कारण की इकडं पण लोटे घेऊन मागायला लागते. आणि मित्रांनो, आपण आता जाणार आहोत शेवटची 5वी शिक्षा, आणि ती म्हणजे असिता यत्रम. जो व्यक्ती अपहरण व बलात्कार करतो त्यांनी ही सजा दिली जाते. अरे यांना सजा नाही, यांना डबल सजा द्यायला पाहिजे.
कारण की हे मानवतेचा नियम तोडता, नीतिमूल्य तोडता, त्यामुळं मानव जातीमध्ये खूप त्रास तयार होतो आणि अशा नालायकांना शिक्षा दिलीच पाहिजे. बाकी आपले काय असे मित्र नाही कोणी. आणि या रीतीनं आपल्या शिक्षा बघून झाल्या असेल तर आपण थेट आरती घेऊ गणपतीची. बघा किती मेहनत घेतली 6 महिन्यापासून या मित्रांनी, आणि आता ते तुम्ही घ्या. अशा रीतीने या आपल्या पाटील दादाने 6 महिन्यापासून गेली तयारी चालू केली होती याची, आणि उत्तम नियोजनामुळे चांगला संदेश पोहोचतो. तुम्ही तुमच्या गणपती मंडळामध्ये या प्रकारचा संदेश द्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. त्याच्यामुळे खूप फायदा होऊ शकतो या समाजाला, आणि डेकोरेशनच्या पद्धतीमध्ये बदलही होऊ शकतो. तर चला, धन्यवाद दादा, शहापूरचे दादा यांना पुन्हा एकदा धन्यवाद. तर आपण आता भेटूया थेट पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण दरवेळेला काहीतरी नवीन घेऊन येऊ.